नमस्कार मित्रांनो, आपला भारत जगातली चौथी अर्थव्यवस्था झाली आहे। याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे, अभिमान आहे। आणि आपण जपानला मागे टाकून अमेरिका, चीन, जर्मनी यांच्या पाठोपाठ आता जगामधली मोठी अर्थव्यवस्था म्हणून मानली जातो। एका बाजूला ही आर्थिक प्रगती चालू आहे, पण त्याच वेळेला प्रश्न असा आहे की देशामध्ये शांतता आणि स्वस्थता आहे का? अहो, विकास मोजायला तरी निदान GDP आहे, देशाचं सकल उत्पन्न किती आहे त्यावरनं देशाचा विकास मोजला जातो सामान्यपणे। पण आता ही शांतता आणि त्या शांततेची पातळी मोजायची झाली तर ती कशी काय मोजणार? ती मोजण्यासाठी काही मेजर्स आहेत का? काही आकडेवारी आहे का? निकष आहेत का? एखादी अशी संस्था जागतिक स्तरावर आहे का की जी जगातल्या सगळ्या देशांच्या शांततेच्या निर्देशांकाबद्दल काही बोलते? सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आता या 10 मिनिटात बघूया। मित्रांनो, विकासाबरोबर शांतता हवी असते, कारण शेवटी विकास कशाला आहे? सुख आणि शांतीसाठी। त्यामुळे ही शांतता जर मिळवायची असली तर त्या शांततेचे काही निकष ठरवायला लागतील। अशी एक संस्था जगामध्ये आहे आज, जी 2007 सालापासून एक ग्लोबल पीस इंडेक्स असा वर्कआउट करते आणि जाहीर करते। 2007 पासून आत्तापर्यंत म्हणजे जवळपास 18 वर्ष असा इंडेक्स ही संस्था प्रकाशित करत असते। त्या संस्थेचं नाव आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स अँड इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस। या संस्थेचं मुख्य कार्यालय सिडनीमध्ये आहे, म्हणजे ऑस्ट्रेलियात आहे, आणि त्याचे 4 ठिकाणी शाखा किंवा ब्रांचेस आहेत। एक अमेरिकेत आहे, एक UK मध्ये आहे, एक न्यूझीलंडमध्ये आहे आणि एक मेक्सिकोमध्ये आहे। अशी ही मोठी संस्था आहे, जागतिक स्तरावर काम करणारी आहे। आणि ही संस्था दरवर्षी 163 देशांच्या मध्ये हा पीस इंडेक्स वर्कआउट करत असते। बघा, 163 देश यांची जर लोकसंख्या आपण विचारात घेतली तर जगाच्या 99.7% लोकसंख्या या इंडेक्समध्ये कव्हर केली जाते असं आपल्याला दिसतं। आता हा शांततेचा इंडेक्स जर काढायचा, पातळी जर ठरवायची की कोणत्या देशात शांततेची पातळी किती आहे, त्यावरनं ठरणार इंडेक्सेशन। इंडेक्स कसा काढला जातो? सगळ्यात जास्ती शांतता जिथे आहे त्याला 1 नंबर, आणि सगळ्यात कमी शांतता जिथे आहे त्याला शेवटचा नंबर। अशा क्रमाने हे इंडेक्स जाहीर करते ही संस्था। आता ह्या इंडेक्स काढण्यासाठी 3 प्रमुख बाबी विचारात घेतल्या जातात। ते घटक कोणते आहेत? पहिला घटक आहे समाजातील सुरक्षा आणि समाजातली सुरक्षिततेची पातळी। समाजामध्ये जे घटक आहेत, मग व्यक्ती असतील, संस्था असतील, कंपन्या असतील, शासन असेल, यांच्यामध्ये सुरक्षा काय आहे? दुसरा घटक आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष। अमुक एका देशामध्ये अंतर्गत संघर्ष काय आहे आणि या देशाचा जगातल्या अन्य देशांशी संघर्ष किती आहे? आणि तिसरं आहे लष्करीकरणाची पातळी। ज्या वेळेला शांतता नसते त्यावेळेला लष्करीकरण अधिक करावं लागतं, लष्करावर अधिक खर्च करायला लागतो। आणि असे हे 3 घटक, पहिला घटक सुरक्षा, दुसरा घटक संघर्ष आणि तिसरा घटक मिलिटरायझेशनवर केलेला खर्च, अशा 3 घटकांवर आधारित हा इंडेक्स असतो। आता हे 3 ब्रॉड घटक झाले।
पण याचे मूल्यमापन करण्यासाठी 23 निर्देशांकांचा वापर केला जातो. आणि या 23 निर्देशांकात काय काय येतं, तर महत्त्वाचं येतं म्हणजे गुन्हेगारी आणि हिंसाचाराची पातळी. देशात जर गुन्हेगारी असेल, हिंसाचार असेल, तर शांतता येणार कुठून? त्यामुळे हा एक मोठा घटक ज्याला निर्देशांकाच्या स्वरूपात वापरला जातो. दुसरा एक घटक आहे तो म्हणजे राजकीय स्थैर्य. आपल्या सगळ्यांचा सामान्यपणे अनुभव असा आहे की ज्या देशात राजकीय स्थिरता आहे त्या देशामध्ये शांतता नांदण्याची शक्यता वाढते. राजकीय अस्थिरता आली की सगळे बॅड एलिमेंट्स आपलं डोकं वर काढतात आणि म्हणून शांततेची पातळी खालावते. तिसरं आहे दहशतवादाचा प्रभाव किती आहे. दहशतवादी असले तर दहशतवादी कारवाया सुरू होतात आणि त्या कारवायातनं मग स्वाभाविकपणे अशांतता निर्माण होते. आणखीन एक घटकाचा विचार केला जातो तो म्हणजे लष्करावरचा खर्च. तुम्हाला जर लष्करीकरण करायचं असेल तर खर्च पण वाढवायला लागतो. जेव्हा शासन लष्करावरचा खर्च वाढवते स्वाभाविकपणे काय होणार, अशांततेचं ते एक द्योतक मानलं जातं. एकूण संघर्ष देशांतर्गत किती झाले त्याची संख्या, हे संघर्ष वाढले म्हणजेच अशांतता निर्माण झाली असं म्हणता येईल. 23 घटकामधला आणखीन एक घटक म्हणजे बाजूच्या राष्ट्रांच्या बरोबरचे संबंध. जी सीमेवरची राष्ट्र आहेत किंवा थोडीशी पलीकडची राष्ट्र आहेत अशा देशांबरोबर या देशाचे संबंध कसे आहेत, असे एकूण वेगवेगळे 23 घटक निर्देशांकासाठी वर्कआउट केले जातात. आता हा निर्देशांक 2025 सालचा प्रकाशित झाला आहे आणि या निर्देशांकानुसार भारताचा क्रमांक हा आता यावर्षी 115 इतका आलेला आपल्याला दिसतो. पहिले कोण आहे? पहिले क्रमाने आइसलँड आहे, दुसरा आहे आयर्लंड आणि तिसरा आहे न्यूझीलंड, जिथे जास्तीत जास्त शांतता आहे असा हा निर्देशांक सांगतो. आता भारताचा आत्ता 115 आहे, पण जरा इतिहास बघितला तर काय दिसतं आपल्याला? आपल्याला दिसेल जेव्हा निर्देशांक सुरू झाला 2007 साली त्यावेळेला 163 देशामध्ये भारताचा क्रमांक 109 होता. पुढे काय झालं त्याचं? 109 पासून 2014 पर्यंत हा निर्देशांक खालावत गेला आणि 2014 साली 163 देशामध्ये भारताचा क्रमांक 143वा झाला. म्हणजे 109 पासून 143 पर्यंत आपला निर्देशांक घसरला. 2014 पासून आतापर्यंत या निर्देशांकात सुधारणा होत आलेली आपल्याला दिसते. 2007 नंतर ही जी काही वाढ होत गेली त्याची काय कारण असू शकतात? आपणच जर विचार केला की निर्देशांकात कोणत्या घटकांचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की 2008 साली जो मोठा आतंकवादी हल्ला झाला होता त्याच्याने शांतता बिघडली होती. आपल्या देशामध्ये नक्षलवाद चांगल्यापैकी फोफावला, तो याच काळामध्ये फोफावला. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या त्यामुळेही आपला निर्देशांक घसरला. एकूणच देशामध्ये हिंसाचार आणि गुन्हेगारी याच्यामध्ये वाढ झाली आणि आपण नेहमीच म्हणतो की राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतंय. याच काळामध्ये राजकीय आणि सामाजिक अस्थिरता ही आपल्याला खूप दिसते. अनेक सरकारमध्ये बदल होत गेलेले आपण बघितलेत आणि सीमांवर, मग त्या सीमा अगदी पाकिस्तानची असो, चीनची असो, इकडे बांगलादेशची असो, सगळ्या सीमांवर एक अशांतता, अस्थिरता आपल्याला दिसते. यामुळे 2007 पासून 2014 पर्यंत निर्देशांकात वाढ होत गेली. 14 पासून या निर्देशांकामध्ये क्रमाक्रमाने हळूहळू सुधारणा झालेली आपल्याला दिसते. मागच्या 3 वर्षाचं जर आपण आकडेवारी बघायला लागलो तर 2023 मध्ये हा भारताचा निर्देशांक 126 होता, तो 2024 मध्ये 116 झाला आणि 2025 मध्ये तो 115 झाला. अर्थात 2025 मध्ये आपल्यालाही माहिती आहे एक पहलगामचा हल्ला झाला,
त्याच्याचबरोबर आपल्या पाकिस्तानबरोबर काही चकमकी झाल्या, त्या सगळ्याचा एक परिणाम आहे. म्हणून ती जी घट झाली ती 116वरनं 115 एवढीच झाली. अजूनही आपल्याला 2007ची पातळी गाठता आलेली नाही. आता ही जी काही आपल्या निर्देशांकात सुधारणा झाली, याची काय कारण आहेत? पहिलं कारण आहे, नक्षलवादी गतिविधीमध्ये चांगल्यापैकी घट झाली. या कारवाया कमी झाल्या. देशस्तरावर नक्षलवाद कमी झालेला आपल्याला दिसतो. अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आपण बघितलं. हिंसाचार जो मोठ्या प्रमाणावर होत होता तो त्याच्यामध्ये घट झालेली आपल्याला दिसते. गुप्तचर यंत्रणांमध्ये समन्वय हेही एक कारण आहे. म्हणजे आपल्याकडे अनेक गुप्तचर यंत्रणा आहेत. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असेल, CID असेल, NIA असेल, अनेक गुप्तचर यंत्रणा आहेत. या सगळ्यांच्यामध्ये समन्वय दिसू लागला. सुधारित पोलीस व्यवस्था आणि देखरेख प्रणाली ही पण अस्तित्वात आलेली आपण बघतो. दहशतवादी कारवाया आणि अंतर्गत असंतोष यावर अधिक प्रभावी नियंत्रण पण झालेलं आपल्याला दिसतं. अर्थात हे सगळं घडायला राजकीय इच्छाशक्ती हिच्यातही सुधारणा झालेली आपण बघतो. थोडक्यात काय, अशांतता कमी होण्यासाठी ही अनेक घटक कारणीभूत ठरले आणि म्हणून 2014 साली आपला निर्देशांक 115 143 वरून 115 एवढा गेल्या 10 वर्षामध्ये सुधारलेला दिसतो. अर्थात विकासाबरोबर शांतता आणली पाहिजे आणि ती मोजता आली पाहिजे. बऱ्याच वेळा असं वाटतं की शांतता मोजणार कशी, क्वांटिफाय कशी करणार, याच्यासाठी मेजरेबल घटक काय असू शकतात. तर या इन्स्टिट्यूशन फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेने असा एक निर्देशांक डेव्हलप केला ज्याचं नाव मी आत्ता म्हटल्याप्रमाणे ग्लोबल पीस इंडेक्स असं आहे. भारताने मजल चांगली मारली आहे, पण आपल्याला माहिती आहे अजूनही बराच स्कोप आहे. कारण आपण 163 मध्ये 115 वर आहोत. जर शांतता मिळवायची असेल तर ह्या सगळ्या बाबींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. अजूनही खूप अंतर पार करायचं आहे. नमस्कार, धन्यवाद.